नमस्कार. आपण जी मराठी भाषा बोलतो, जे शब्द वापरतो, त्या सगळ्यांच्या मागे ना एक खूप सुंदर, एक पद्धतशीर रचना आहे. आणि ती म्हणजे आपली मराठी वर्णमाला. तर चला, आज आपण आपल्या भाषेच्या याच मूळ पायाला म्हणजे वर्णमालेला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला सुरुवातच एका अगदी सोप्या पण तेवढ्याच महत्वाच्या प्रश्नानं करूया. आजच्या म्हणजे आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती अक्षरं आहेत? कधी विचार केलाय का यावर? तर उत्तर आहे 52. आता अनेकांना आश्चर्य वाटेल, कारण हा आकडा आधी वेगळा होता. पण कसं आहे ना, भाषा म्हणजे एखाद्या नदीसारखी असते. ती सतत वाहत असते, बदलत असते. आणि हा 52चा आकडा, हो, तो याच बदलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपली वर्णमाला कशी बदलत गेली, म्हणजे तिचा विकास कसा झाला. मग आपण तिचे दोन मुख्य भाग, स्वर आणि व्यंजन, यांना खोलात जाऊन समजून घेऊ. त्यात काही खास नवीन अक्षरांची भर कशी पडली तेही पाहू. आणि शेवटी या सगळ्याला एकत्र जोडून आपली आजची आधुनिक वर्णमाला नेमकी कशी दिसते हे बघूया. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून, वर्णमालेचा विकास. म्हणजे 48 अक्षरांपासून ते 52 अक्षरांपर्यंतचा हा प्रवास कसा झाला. मी म्हटल्याप्रमाणे भाषा जिवंत असते, ती काळासोबत बदलते. आपली मराठी भाषा ही त्याला अपवाद नाही. आणि हा बदल खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर बघा, 2009 सालापर्यंत आपल्या वर्णमालेत होते 48 वर्ण. पण मग इंग्रजीचा वापर वाढला, त्यातून काही नवीन ध्वनी, नवे उच्चार आपल्या बोलण्यात आले. आता त्यांना लिहायचं कसं? मग याच गरजेतून 6 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आपली वर्णमाला अधिकृतरित्या 52 वर्णांची झाली. ओके, आता वळूया वर्णमालेच्या हृदयाकडे, म्हणजे स्वरांकडे. हे जे 14 स्वर आहेत ना, ते आपल्या भाषेच्या उच्चारांचा अगदी मूळ आधार आहेत, पाया आहेत. ही बघा, ही आहे आपली संपूर्ण आधुनिक मराठी वर्णमाला. हा जो तक्ता दिसतोय ना, तो म्हणजे आपल्या वर्णमालेचा एक नकाशाच समजा. यात सगळेच्या सगळे 52 वर्ण आणि त्यांची विभागणी अगदी स्पष्ट दिसते. तर चला, ह्याच नकाशाच्या मदतीने एक एक भाग समजून घेऊयात. तर मग स्वर म्हणजे नक्की काय? अगदी सोप्पं आहे. असे ध्वनी ज्यांचा उच्चार करताना आपल्या तोंडातली हवा कुठेही अडवली जात नाही आणि ज्यांचा उच्चार आपण स्वतंत्रपणे करू शकतो, त्यांना म्हणतात स्वर. बरं, ह्या स्वरांचे पण 3 मुख्य प्रकार पडतात. पहिले म्हणजे ह्रस्व स्वर, असे 5 आहेत. यांचा उच्चार एकदम पटकन होतो, जसे की अ. दुसरे आहेत दीर्घ स्वर. हे 3 आहेत, ज्यांना उच्चारायला थोडा जास्त वेळ लागतो, जसे की आ. आणि तिसरे आहेत संयुक्त स्वर. हे 4 आहेत, जे 2 स्वर एकत्र येऊन बनलेले असतात. आता वळूया व्यंजनांकडे. बघा, जर स्वर हे भाषेचा आत्मा असतील ना, तर व्यंजनं हे तिचं शरीर आहेत. हे जे 34 वर्ण आहेत, ते शब्दांना खरा आकार देतात. पण यात एक गंमत आहे. व्यंजनं स्वराशिवाय अपूर्ण असतात. म्हणजे त्यांचा उच्चार करायला स्वरांची मदत घ्यावीच लागते. जरा हा तक्ता बघा. यातून स्पर्शव्यंजनांची रचना किती वैज्ञानिक आहे हे लगेच लक्षात येईल. तोंडाच्या कुठल्या भागाला स्पर्श करून आवाज येतोय यानुसार ह्या 25 व्यंजनांचे 5 ग्रुप्स केले आहेत. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये कठोर, मृदू आणि नाकातून येणारे ध्वनी एका विशिष्ट क्रमाने येतात. म्हणजे विचार करा, आपली भाषा किती विचारपूर्वक तयार झाली आहे. कमाल आहे. स्पर्शव्यंजनांशिवाय इतरही काही व्यंजनं आहेत, जसं की य, र, ल, व यांना अर्धस्वर म्हणतात, कारण ते थोडे थोडे स्वरांसारखे वाटतात. श, श, स यांना उष्मे म्हणतात, कारण त्यांच्या उच्चारात हवेचं घर्षण होतं, एक उष्मा तयार होतो. ह हा आहे महाप्राण, त्याच्या उच्चारात फुफ्फुसातून जास्त हवा बाहेर पडते. आणि आपला खास ळ हा वर्ण तर द्रविडी भाषांमधून, म्हणजे दक्षिण भारतीय भाषांमधून आपल्याकडे आलेला आहे. चला, आता त्या खास अक्षरांबद्दल बोलूया, जे आपल्या वर्णमालेचं चित्र पूर्ण करतात. यात काही आधुनिक ध्वनी आहेत आणि काही खास वैशिष्ट्यपूर्ण वर्णसुद्धा आहेत. तर इंग्रजी भाषेमुळे आपल्या बोलण्यात अनेक शब्द आले. आता कॅटमधला ॲ किंवा कॉटमधला ऑ हा उच्चार मराठीत कसा लिहायचा? ह्याच गरजेतून हे 2 नवीन स्वर आपल्या वर्णमालेत आले, ॲ आणि ऑ. यामुळे इंग्रजी शब्द मराठीत लिहिणं खूपच सोपं झालं. आता पुढचा प्रकार आहे स्वरादी. नावावरूनच कळते, स्वर आहे आदी, म्हणजे सुरुवातीला ज्यांच्या, ते स्वरादी. हे 2 आहेत.
एक आहे म्हणजे अनुस्वार, जो नाकातून येणारा उच्चार दाखवतो, आणि दुसरा आहे म्हणजे विसर्ग, जो उच्चारानंतर एक हलकासा सारखा आवाज जोडतो. आणि आता सगळ्यात शेवटी 2 विशेष संयुक्त व्यंजनं ज्यांना आपण वर्णमालेत स्वतंत्र स्थान दिलंय, क्ष आणि ज्ञ. खरं तर हे जोडाक्षरं आहेत, म्हणजे बघा, क्ष बनतो क आणि श मिळून, तर ज्ञ बनतो ज आणि ञ मिळून. पण तरीही परंपरेनुसार आपण त्यांना स्वतंत्र वर्णच मानतो. तर आतापर्यंत आपण जे वेगवेगळे भाग पाहिले ते सगळ्यांना एकत्र जोडून आपली आजची आधुनिक वर्णमाला कशी तयार होते ते बघूया. तर ही आहे आपली पूर्ण 52 वर्णांची आधुनिक मराठी वर्णमाला. चला एकदा उजळणी करूया. यात आहेत 14 स्वर, जे भाषेचा आवाज आहेत, 34 व्यंजनं, जे शब्दांना आकार देतात, 2 स्वराधी, जे उच्चाराला एक वेगळा टच देतात, आणि 2 विशेष संयुक्त व्यंजनं, जी परंपरेने चालत आली आहेत. या सगळ्यांच्या मिलाफातून आपली ही सुंदर आणि समृद्ध मराठी भाषा तयार होते. खरंच, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. वर्णमाला ही भाषेचा DNA आहे. एक अशी सिस्टीम जी ती वापरणाऱ्या लोकांसोबतच वाढत जाते, विकसित होत जाते. हे वाक्य आपल्या भाषेच्या जिवंतपणाचं अगदी अचूक वर्णन करतं. आणि जाता जाता एक विचार शोधून जातो. आज आपलं जग कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजीमुळे किती जवळ आलं आहे. मग भविष्यात आपल्या मराठी वर्णमालेत आणखी कोणत्या नवीन वर्णाची, नवीन अक्षराची भर पडू शकेल असं वाटतं? नक्की विचार करा यावर.